ना फॅन ना कूलर, एकदम नॅचरल हवेमध्ये झोपून ना सकाळी मस्त अशी झोप झाली होती. आणि मागाला व्ह्यू तर बघायलाच नको, खूप भारी होता. समोर असा काही व्ह्यू होता की हा जो पक्षी आहे त्याच्या पिल्ल्यांना चारा आणून घालतात, ते पाहून खूप भारी वाटलं. मस्त फ्रेश होऊन फॅन पुढेच बसले होते, कारण फ्रेश होऊन सुद्धा एवढं गरम होतं विचारूच नका. मुले खेळत होते आणि खेळता खेळता नाही का हा खुर्चून पडलं, त्याच्या कमरेला सुद्धा लागलं. नंतर ताई बोलली चल शेळीचं दूध काढू आपल्याला चहा करायला. तिनं मस्त दूध काढलं आणि मस्त चाय बनवली, चहा घेतली. आणि यांचे असे काही कारनामे होते, मोटरवर त्यांना झाड लागलं होतं आणि तसंच काही दादूला सुद्धा करायचं होतं, म्हणून तो सुद्धा परेशान झाला होता. मस्त दुपारची फराळ वगैरे केली आणि ती बोलली चल माझ्यासोबत नदीवर आपण कपडे धुवायला जाऊ. मग त्याच्यासोबत गेलो, मस्त कपडे वगैरे धुवून आलो. घरी आल्याच्यानंतर थोडासा थकवा जाणवला होता. मग ताईने सगळ्यांसाठी चहा घातला. तोपर्यंत दाजीने शेतातून एकदम ताजे तवाने जांभूळ आणले होते, ते खाल्ले. गच्चीवर टाइमपास करायला आलो आणि दादा आणि दिदी असे काय खेळत होते तर विचारूच नका. ताईने तोपर्यंत मस्त बाजरीच्या भाकरी एकदम चुलीवरच्या आणि मस्त चिकनचा रस्सा असं काही जेवण रात्रीचं बनवलं.